हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर आज आपण जातोय क्वीन्स ऑफ नेकलेसला, म्हणजे मरीन ड्राईव्हला. चला तर फायनली आम्ही घरून निघालोय आणि हा आहे माझा लहान भाऊ. तर याची सर्वात फेवरेट प्लेस म्हणजे मुंबईमधली आहे मरीन ड्राईव्ह. आणि त्याला आम्ही जर रात्री म्हटलं चल तर तो कधीच नाही म्हणत नाही. तुम रात को 12 बजे तक जाग पाओ. आज तू आलाय, मस्त तुझ्या मनानेच होऊन जाऊ देऊ. तर आम्ही आता पोहोचलोय ठाणे स्टेशनला. आता इथून आम्ही ट्रेन बघतोय, तिकीट वगैरे घेतलंय आणि ट्रेनची वेट करतोय. ट्रेनमध्ये बसल्यावर किट्टू सोबत आमच्या समोर जे बसलेले होते ते मस्त बोलत होते. ते बोलत होते किती शांत मुलगा आहे. मी म्हटलं तुम्हाला नाही माहिती, तुम्ही काय बोलू नका काय ना. मग हाय करत होते, मग त्यांनी पण हाय केलं. मग त्या हसत होत्या मस्त. त्यांना छान वाटत होतं त्याच्याशी बोलत बोलत. आणि किट्टू विचार करत होता की हा का बरं हसताय आपल्यावर. अचानक इथून ना एक एक्सप्रेस गेली, तर किट्टूने घाबरून कानावरच हात ठेवला एकदम. त्याला वाटलं कशाचा आवाज आहे एवढा जोरात. नंतर याची मस्ती झाली सुरू. तर बघा कसं हाताशी खेळतोय, काही ना काही म्हणजे याला सुरूच पाहिजे. आणि नंतर परत एका एक्सप्रेसचा आवाज आला त्याला. मग परत घाबरला तो आणि हक केलं त्याने. काय बोलतंय काय समजत नाही, कोणाशी बोलतंय, काय आणलंय हे, का बरं. आता स्पेक्ट पण पाहिजे तुला है ना. ट्रेनमध्ये ट्रॅव्हलिंग करायला त्याला मजा येते, म्हणजे त्याच्या त्या चेहऱ्यावरूनच दिसून येते की त्याला मजा येते. आणि आनंदात मला किसी पण दिली. तर चला फायनली CSMT स्टॉप आलाय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. फायनली आम्ही आलो इथे, पण इथे खूप जास्त गर्दी आहे आज. पण तसं सॅटर्डे संडे नाही तर एवढी पण गर्दी नाही आहे, नाहीतर खूप जास्त गर्दी असते. तर बघा फायनली किट्टू ना पहिल्यांदा असं म्हणजे खाली चालतोय. आम्ही त्याला नाहीतर आतापर्यंत खाली ठेवलं नव्हतं, पण आता तो मस्त चालतोय आणि आम्हालाच ओढत ओढत नेतोय मस्त. तर आम्ही इथून पहिले बाहेर निघालो. मग पायऱ्या त्याला उतरता नव्हता येत, पडणारच होता की लगेच मग मामाने उचललं त्याला, कारण मामाचा तो खूप लाडका आहे. तर हा आहे माझा लहान भाऊ बंटी. तर त्याचं नाव तसं मनीष आहे, पण आम्ही त्याला लाडाने बंटी म्हणतो. आणि किट्टूचे बिल्डर मामा. तर आम्ही इथे आलो आहे आता CST स्टॉपला. आणि इथे आल्यावर आरामचा वडापाव नाही खाल्ला म्हणजे तुम्ही काहीच नाही केलं आहे. तर इथे आल्यावर आमचं नेहमीचं असतं की इथला वडापाव खाल्ल्याशिवाय इथून जायचं नाही. कारण इथला इतका टेस्टी वडापाव असतो ना, तुम्हाला काय सांगू. तुम्ही एकदा नक्की जाऊन टेस्ट करा. खूप छान वडापाव असतो, म्हणजे स्पायसी पण असतो. आणि तुम्ही लाईन बघू शकता किती लांब लाईन लागली आहे. लाईनमध्ये लागलो. इथे बंटीनी पहिले कुपन घेतलं आणि मग ते वडापाव मिळतो तिथे. तर तोपर्यंत मला हे बुक आवडलं होतं, तर मी ते बुक घेतलं आणि नंतर मग वडापाव घ्यायला गेलो. तिथे वडापाव ते रेडीच करत होते, छान बनवतात बटर वगैरे लावून मस्त. तर फायनली आपला वडापाव आलाय. चला मस्त टेस्ट करूया. चलो मरीन ड्राईव्ह. अरे बंटी, हे बघ पोलीस आलेत आपल्या स्वागतासाठी. नाही सॉरी, प्रोटेस्ट आहे आय थिंक. काहीतरी कारणाने इथे प्रोटेस्ट सुरू आहे. अच्छा, आता बघावं लागेल. तर आता या प्रोटेस्टमुळे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. बघू आता आपण कशी पोहोचतो मरीन ड्राईव्ह. तर बघूया आता टॅक्सी मिळते की नाही. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.